राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेले, भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले, बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय होत. नवटक मारून झिंगाट झाला कार्यक्रम. नमस्कार मंडळी. आज खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या आज 50 एपिसोड पूर्ण होत आहेत. या दरम्यान तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. या आशीर्वादामध्ये आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू ही अपेक्षा व्यक्त करतो. असेच प्रेम राहू द्या. धन्यवाद. नमस्कार मंडळी. खरंच हे स्पर्धेचं योग आहे, धावपळीचं योग आहे. आणि या धावपळीच्या योगामध्ये कुणी कोणासाठी वेळ द्यायला तयार नाही, कुणी हसायला तयार नाही. परंतु या योगामध्ये सुद्धा आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामतीवरती आपण भरभरून प्रेम करत आहात. खरंच आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो, कारण तुमचं शुभेच्छा रूपी आशीर्वाद आमच्या डोक्यावरती आहेत. आम्ही खरंच तुमच्या ऋणात राहून असंच तुमचं अनंत काळासाठी मनोरंजन करत राहू हाच शब्द देतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आजचा खास 50वा एपिसोड फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. या एपिसोडमध्ये खूप वेगळं असं तंत्रज्ञान वापरून हा एपिसोड तयार केलेला आहे. तर हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. तसेच आमचा गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. का उज्जैन येते का कोण? बघा ना गाडी कावाचे येऊन थांबले राव सरपंच. सकाळी मी बोलावलं होतं, गाडीवर आलाय. ही माणसं येतात का? असं करू का? वाजवू का? म्हणजे येतील सगळे. अरे वाजवायला काय अंगात आल्यासारखं होतं. वाजवलं ना अंगात आलं. त्याला रात्री सांगितलं मी की आपल्याला वेळेवर निघायचंय. रामभाऊचं काय असतं, सगळ्यात पाठीमागं ऐन टायमाला सगळ्यात पुढं. मग काय तर गाडी कावाचे येऊन थांबल्या. बाळासाहेब सुभाषरावांचं बी तसंच. जायचं आपण मग. बस रामभाऊ आलाय ना, वाजवायचं बंद. अरे रामभाऊ आता आलेत. प्रथम नागरिक आहे मी प्रथम आलोय. अरे शुभ कामात पण तुमची भांडणं होईल. प्रथम नागरिक म्हणजे रातचा जेवण बसाल तुम्ही. अव बाळासाहेब ही बिगर आंघोळीचा आलाय सरपंच. काय म्हणताय तुम्ही? भांडू नका.
कोण वाद घालतोय सुभाषराव? आम्हाला काय लाड आलाय का? एवढा नटून थटून आलोय. बायकोला म्हणलं माझा नेहमीचा पेहराव राहू दे, तिनं ऐकलं नाही. म्हणजे तुम्ही नटू थटू याचाल आणि तुम्हीच का माग? म्हणून मी इतका भारी सजून आलोय, नारळ मीच फोडणार. पाठीमागं वासनची कुठे आहे? नारळासाठी नाहीतर काय असली माणसं हे गावात आहेत, मला फार दुःख होतं. प्रत्येक वेळा तुमचं असंच आडवं असतंय. शुभ कार्याला कशाला वाद घालता? कोणीतरी एक जणांनी फोडायचा नारळ राव. नेहमीच तुमचं चाललंय वाद, गावात वाद, हिथं बी वाद राव. माझ्या हस्ते होणार. नाही 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 फोडणार मी. नाही नाही मीच फोडणार नारळ. माझ्या हस्ते पूजा होणार आहे. ए, नाव मी कशासाठी अजिबात आलोय? नाही. नटून प्रत्येक वेळा तुमचंच आडवं. नटून थटून कशाला आलोय मी? आणि नका अजिबात वाद नाही. घालू. सुभाषराव काय झालं तर नारळ मी फोडणार. संजू कुठे आहे? संजू. हा? गाडी हलून द्यायची आता नाही. नारळ नारळ फुटणार हे मी आधी आलोय. नारळ फुटला राव रामभाऊ. पाटील नारळ फुटला. रामभाऊच्या हस्ते नाही फुटला ते बोलला. सुभाषराव एक जमेची बाजू झाली. सरपंचाच्या हस्ते नारळ फुटला नाही. ज्येष्ठांना मी मान देणारा माणूस आहे. मी आडवा येणारा रामभाऊ. बचाव. चला 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 चला. चला चला, बाळा चला चला पुढे. पाठीमागे वहिनी जावा पाठीमागे फुल झाली गाडी. चला 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 बाळू चला बाळासाहेब. गाडी फुल झाली मागे जावा. ऐका ना सरपंच, तुम्ही गावचे प्रथम नागरिक ना? नाही प्लीज मागे जाता तुम्ही. अजिबात नाही, मी आधी आलोय. नाही जात माग? अजिबात नाही. चल मला उलटी येते. जावं का नाही ट्रिपला तर यांचं तर का या नाही हे. आता आता ट्रिपला आली तर झालं बाई यांची वकावकी चालू आहे. चल पाठी माग, चल पाठी माग. नेहमीच असलं असतं भाऊजीचं. चल बस बाळा. बाळासाहेब उलटी येते होय तुम्हाला. मला काय येतं. बर का? हा बोला ना. अरे जिथं आपण लक्ष घालतो ना हा. मग ट्रिप असो गावगाड असो सक्सेसच. मग काय बरोबर आहे की? उगाच आपण हा आलं नाही नाही लांब आहे अजून लय लांब आहे. गावाची नाही 10 मिनिटं झाले ना आलं वय लगेच. अजून 35 किलोमीटर आहे. लगेच जायची. आईला 10 किलोमीटर नाही आलो की आलं तुम्हाला लगेच बसा बसा दाबून दाबून ठेवाय. चला अहो म्हातारा माणूस आहे, जाऊन दे. तसं का करायला लागलाय तुम्ही? म्हणजे हा म्हाताऱ्याची साथ देते तो. अहो म्हातारा माणूस आहे, थोडं समजून घ्या ना. उद्या म्हातार थांबवा, दादांना गाडी थांबवाय सांगा. अहो, त्यांना नाही आले. जाऊन द्या ना. जाऊ द्या हो, जाऊ द्या रामभाऊ. बरं, जाऊ दे, जाऊ दे. अरे बाळू त्यांना लागा सांग सूचना द्यायच्या नाही होय. काय केलं पाहिजे प्रवासात काय? त्यांचा रामभाऊ मी आधीच सांगितलं होतं, परवा सहलीला जायचंय. आजपासून तुम्ही पाणी पिऊ नका. 3 दिवसापूर्वी सांगितलंय. रात्री पाणी पिला असतं. बाळासाहेब ते वयस्कर आहे, समजून घेतलं पाहिजे आपण. घेतलं पाहिजे. सुभाषराव जिथं जायचं तिथं तुम्ही समजून घ्या. आणि आपली ट्रिप येईल 2 दिवसाची, तिथे 5 दिवस लागू द्या. नुसत्या लगी व्यवहारी. ते बरोबर. आले 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 पाटील बी आले. आता थांबायचं नाही पाटील. नाही नाही आता ना थांबा. त्या बाळासाहेबांनी 2-4 पाण्याच्या बाटल्या दिल्या, त्याच्यामुळे बेजारी झाली. नका दिला असताना बेला प्याला असता. ए, शेण्या, आताच गेलं त्याला म्हणतोय की 2-3 दिवस पाणी पिऊ नका म्हणलं. खुशाल पाणी पाजून आणलंय. पाण्याच्या बाटल्या ठेवायची त्यांच्याकडे.
प्यायला दिलं का तुम्हाला मी टाकलं हे? पिऊन टाकल्या मी बी उद्या तुम्हाला बेलर दिला असता पाणी सगळा प्याला असता का तुम्ही सुभाषराव, जाऊ द्या, 50 चला, चला, किलोमीटरची उशीर सल 50 किलोमीटरची सल त्यात 500 जागेवर थांबायचं. 50 किलोमीटरची रामभाऊ सुभाषराव घेताना आमच्याकडून 2-2 हजार रुपये घेतले ते लांब जायचे म्हणून जर ह्या व्यवहारात जर गडबड झाली ना रामभाऊ अरे 100% 5 होणार. मी तुम्हाला स्टार सांगतो. हॉटेलमध्ये जेवण आहेत बाळा. काय चहाच तिथं 150 रुपयाला. चला हलवा हलवा गाडी चला. तुमचं समाधान होतंय का नाही बघा, अशी ट्रिप दाखव तुम्हाला. चला चला चला, सुभाषराव, गाडी आहे सुरू सोडून. करा गाडी सुरू करा आणि काळ जात माझ्या तू बसावा. आणि दुसरं म्हणा तुमचं की- काळीजराव एवढं मोठं आहे वय बरं असं करा आता. बरं होय रे बाळू, काय डब्यात काय आणले तू? रामभाऊ सहलीला आला की खायला आला तुम्ही अरे तसं नाही, डब्यात काय घरचं तर आपण नेहमीच खातो, पण ह्याचं थोडंसं खायचं त्याचं थोडंसं खायचं म्हणजे कसं आनंद वाटतो. काय सुभाषराव तुम्ही आणलंय? रामभाऊ तुमच्यात भाजीला काय नव्हतं काय आणि आमचा डबा दोघं नवरा बायको खाणार आणि आमच्या पोराला घेणार तिसरं कोणाला देणार नाही सहलीला नॉनव्हेज आणत नाहीत, मी नॉनव्हेज केलं का ग? बाळूदाजी मला 3 भाज्या खायची सवय तर 3 भाज्या आणि तुम्ही परवा- राहू उपाशी. परवा गेल तू तर रामभाऊ चटणीत असं तेल टाकून खात होता 3 भाज्या खात्यात बाळू चटणी सुद्धा खावी, पौष्टिक असती, शेतकऱ्याला पसती. आणि तुम्ही ना नुसतं असं काय कुत्र्यासारखं वासाचं घर त्याचं दार होय. हिंडणार. हा, सरपंचाची पार्टी कशी मागे टाकली मुंग्या. अजिबात बोलायचं नाही. सरपंच आहे का नाही लेट आहे पण आला का नाही थेट हे बाळू म्हणतो अजिबात बोलायचं नाही, मागणं सरपंच म्हणताय बायको बोलू देते का? सरपंच वाघ झोपलाय शांत राहून द्या अजिबात बोलू नका तुम्ही कशाला गुरगुर करताय? गप्पाई नको. सरपंच शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, सगळ्यांच्या तोंडाला फेस आणतात. सुभाषराव बिन शेपटाच्या वाघाला रामभाऊ आहे ना मला देण्यात आलं सरपंचाची बायको तुमच्या अंगावर धावून येत होती वय पैशाला मग काय कसं आहे माहिती का? पिशीच्या वेळेस लाटणं घेऊन आणते रामभाऊ घरातच पळाला कसं आहे माहिती का, आपल्या स्वतःच्या बायकोला आपण काय बी सांगू शकतो, पण दुसऱ्याचं म्हणजे मोकाट जनावर आपल्याला काय म्हणतात नाही बाबा. लोकांच्या बायकोला काय म्हणायचं नाही. आम्ही तर म्हटलं मार खाता खाता वाचला मला एक जणांनी सांगितलं कोण मी? हो रामभाऊच्या नादी लागायचा. ए, सरपंच! अरे बायकोला जपता येत नाही व्हय? खाली बसा. पिशीच्या पैशाला टन टन करत होती. खाली बसा. ए, खाली भाऊजी, बसा नीट बोला नीट नवरा माझा आहे मी काय बी करीन आम्ही तर- अजिबात काय बोलायचं नाही. वहिनी! ए, गाणं थांब. मला पिशी लागली नाही. व्यवहार इकडीकडे आणि पिशी इकडीकडे वहिनी! माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही सुभाषराव सुभाषराव माझा आहे का? कसं आहे माहिती का सुभाषराव? ए, उद्या- खाली बसा तुम्ही थांबा. ए, तू गबास, मी तुला आपण चालले आपलं ठरलंय ना, आपलं ठरलंय ना, ठरले बरोबर आहे आपलं ठरलंय, आमचं ठरलंय की ट्रिप मध्ये प्रेमाने वागायचं. कसं आहे माहिती का? कसं तुमचं असं? ओय, सरपंच, अरे मोकाट जनावरांच्या मी नादी लागत नाही. खाली बसा भांडायला सुभाषराव आमची माघार. ए, उद्या गा. अरे बरं का कुठे बाळू, कुठे भाजी मंडळाच्या नादी लागतो का? बस अरे पण सुभाषराव इतकी नीच माणसं असलेली आम्ही नवरा बायको बघा ट्रिपचा कसा आनंद घेतोय या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले येचूया वहिनी आपल्यावर तालय, आपली पार्टी हरता कामा नाही. मुतोड जबाब द्या, मुतोड. अरे हरणार रे मन मन तेरे जैसा यार कहा ऐसा यार
वाले बको नाही का माय अरे नाही रे ना जइयो अरे परदेशी परदेशी जाना मुझे छोड़ के परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी सरपंच तेरी याद मुझे तड़पाएगी मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी माले का माळ्याच्या माळ्यामध्ये रावजी हातन कालावली बाहेर कोणीतरी रावजी हातन कालावली बाहेर कोणीतरी तू मेरी वैजंती माला तू मेरी मधुबाला वय रेशमी रुमाल वाला वाला ये रेशमी रुमाल वाला बावनुस्तान म्हणा नाना तुला छानेन देशांपणा करतोय व्यायाम कर महाराष्ट्र केसरी हो म्हणलं तर असे गाणे म्हणतोय आड बाजूला जाऊन अरे स्वर्गाची सुंदरी माणसं मानू बाई भरी सावळी सावळी धनगराची बानू माझी भरी माणसं मानू वरी त्याचा जीव सारखा मल्हारी दोन बायकाचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका बको हरले थांबा काय ग सकू? बोला दाजी बोला दाजीबा काय ग सकू बोलू का नको गरीबर झाला थांबशील का बडबड माझ्याशी बोलतील का थांबशील का काय सांगू बाई लय मला घाई दाजीबा बोला यायच नाही बोलायला तुम्हाला येत नाही पाटील तुम्हाला अशी गाणी म्हणायला कसं येत असतं? खाली बसा शांत व्हा जरा, शांत व्हा. हरला म्हणून सोडून द्या कसं हरलोच नाही अरे आम्हाला हरवायला तुम्हाला 10 जन्म घ्यावं लागतील नीट सांगते अजून बाळासाहेब जमून या जमून किसी से कम नाही आता 10 रुपये ह्याला प्यायला दिलं ना तुमच्या पार्टीला सगळीकडून रेचा सोडून आणेल कसं मी म्हणतो चल हा आणि भंडाराला लाटी हाती वाजवी ती घाटी नाचते मुरळी मी खंडेराया हाच्यासाठी नाचते मी मुरळी खंडेराया हाच्यासाठी भंडाराला लाटी हाती वाजवी ती घाटी भंडाराला लाटी हाती वाजवी ती घाटी नाचते मुरळी मी खंडेराया हाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेराया हाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेराया हाच्यासाठी चला या सरपंच या जेवून जाताय होय आजच करा सुभाषराव गोव्याला जायचं आमच्याकडून पैसे घेतले ते कुठं आणले वाव व्हेरी नाईस लोकेशन इन द वर्ल्ड व्हेरी गुड काके माझा रत्ती घेतलाय का हो घेतला घेतला ये. ओके ओके भाऊ अरे वा एकच नंबर तुम्हाला सगळ्यांना कमी खबा घातल्या मला माहिती द्या
सावकाश डोंट टॉक नेवसा सुराम राम भाऊ अवघड काम आहे यांचं चला चला तापू नका कोणी पाटील दाबानं कुठे सरळ पाटलाला कुठे न्यावं का नाही असं झालंय मला. अरे माझ्या नियोजनाप्रमाणे चला. या सौंदर्याचा आश्चक ते घ्या, आस्वाद घ्या. आता कसं होतंय बाळू? अरे वहिनी त्या खोडीला सांगा. असू दे रागात बघू नको तू माझ्याकडं. बघितलं मी काय करतो मग असं करतो. चला 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 चला. होईराम भाऊ मला काय म्हणायचंय त्या सुभाषरावनी गोव्याला फिरायला जाऊ म्हणून वर्गण्या काढल्या सगळ्याकडून. इतकं पैसे घेतल्यात आणि ह्या लोकेशनला आणले का आम्हाला वाड्यातनी वाड्यातनी फिरायला. बाळासाहेब आपण बाहेर तर फिरायला जातोच गबसा तुम्ही पण आपल्या गावाच्या शेजारी पण काय रामभाऊ निसर्गरम्य ठिकाण आहे ती. तिथं बाहेर गावून लोक बघायला येतात आणि आपण बाहेर फिरायला जातोय. सुभाषराव जर मला तुम्ही म्हणला असताना माझा पूर्ण वर्ल्डचा अभ्यास आहे. जिथलं तिथलं मी टूर केलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या माहितीसाठी सांगतो आणि तुमच्या बी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी जो अभ्यास करतो ना इंटरनॅशनल लेवलचा अभ्यास करतो. त्याचा गावाला फायदा झाला पाहिजे हा माझा हेतू असतो. पण मला चला तुम्ही कुठल्या तरी किरकोळ काढले लोकेशन चला जावं म्हणून गावावर जावं लागतंय. कुठंच तुम्ही गेला नाही रामभाऊ फिरायला. तुमच्या थापा मारण्याचं अख्खं आयुष्य गेलं. ए बाळ्या अरे तुला जर मी गावांची नावं सांगितले ना तो विषयात ऐकली बी नसतेली. स्वित्झर्लंड माहितीये का? इंटरनॅशनल खिलाडी गाव माहितीये का? काय आपण इथं आलोय आपण बघायला. धबधबा तुम्हाला दाखवतो आपल्या गावा शेजारचा. बघा कसा धबधबा आहे. अरे तू कधी गेलाय का? अरे बुलढाणा परभणी ह्याच्याशिवाय तुझी गाव पाठवत का रे? की महाराष्ट्रातली माझ्या गाव आहे त्यामुळे ती चांगलीच गाव. महाराष्ट्रातली सगळीच गावं चांगली आहेत आणि सगळ्या गावात मी गेलेलो. पाटील तिकडं कुठं? अरे आलो ना. चला इकडे आलो आलो म्हणत होतो नको म्हातारा घ्यायला तर आले वन्य प्राण्यांचं शिकार व्हायचं. पहिला आमिर मला का मित्र टेन्शन आलंय. काकीन माझा खुराक गडबडीत आणलाय का नाही कोणाच तो. मला माहितच होतं काय काय पिशवीत तो आणला काय मग पिशवीत काय कांद्यावर आणलं मग एवढी दिसत नाही तुला काय बोलतोय सगळं आणलंय ना. हे मग टेन्शन फ्री झालं. अरे तुला सांगतो इतका परिसर मला एकदम बेचैन करून सोडणारा परिसर आहे ना. एक नंबर आवडलाय. बाहुला हे तर एकर बरोबर घ्यायला होतो आणि हे तर तालीम खालतो. आणि मग बघतोय हम पट्ट्याला महाराष्ट्र केसरीपासून कोण अडवतंय ती. नाही नाही कोण आवडत अरे भाऊची आमच्या अंगणात अशी या लात मारेल तिथं पाणी काढत तिथून पाणी. पैलवान म्हणतोय माझा खोराक आणला का आणि भावला सांगतो एकर घ्यायला इकडं 35 एकर इकऱ्यावानी घालावली आणि परत म्हणतो इकडे एकर घेऊ. ते बाळासाहेब म्हणतो ते बरोबरच आहे. तुमच्या पुतण्याला डोकंच नाही. सुभाषराव कानात काय एकामेकाच्या थुकतात व सारखी. नवं लग्न झालं. पमे निकला ना करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड जाये. ह्या उन्हामुळे म्हणत होतो तो आमच्या मागे येऊ नका फिरायला सहलीला तर खुशाल माग लागली माझ्या लक्ष द्यायला आली. तुमच्या माग येणार मग तुमच्या माग मी नाही आल्या म्हणजे माग 10 रुपयाला 10 रुपये आले का इथं इथनं पुढे दिलं तर पैसे वाला तो. नाही इथनं पुढे मी पण येणार. तुझ्या नजरेत चालले धार दार ग पाहिलं तुम्हाला सती गेलं अर पार ग. अहो ऐका ना तुम्ही लय बाहेर बाहेर फिरून आले. इंटरनॅशनल ट्रिप ही केलेल्या आहेत. मला कधी नेणार आहे विमानातून? अरे परदेशात जायचं म्हटलं की विमान आलं आणि विमान म्हटलं की त्याला वजाची मर्यादा आली. कसं आहे आपण हेवे असल्यामुळं विमान जर क्रॅश झालं तर घरातलं एक जण जिवंत पाहिजे का नाही घरी. अहो लगेच तुम्ही असं कसं बोलता हो मला? कसं मी काय इतके जाडजूड आहे का? अरे तसं नाही रे तुझ्यापेक्षा हेवी लोक असतात. मग पण कसं आहे माहितीये का घरातलं कोणतरी एक सुरक्षित पाहिजे. सगळ्यांनी परदेशात बोंबलत हिंडल्यावर घर कोण प्रपंच करून अहो काढतं? येऊ ना 4-5 दिवस जाऊन फिरून नाही नाही तेवढंच प्रपंच फिरून येऊ. प्रपंचाचं बघ गाणाला खुराक घाल त्याला हे करायचं आपल्याला. नाही ते चालूच आहे पण एखाद दिवशी तेवढंच विरगुळा 4 दिवसाचा. काय वातावरण काय रम्य. काय वातावरण आहे? तुम्ही तर म्हटलं होतं आईस्क्रीम देतो हे करतो ते चालतो. तुला काय आहे इथं? सगळी दगडच आहे इथं तर. अगं थंड हवेच्या ठिकाणी आणलं मी तुला. मग मी थोडं भिजवते तुम्हाला. अरे नको 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 थंडी का थंडी काय बाई जरा थोडस फिरायला आलोय जरा मज्जा करायला तर माणूस रोमॅन्टिकच नाही बाई ही. अगं गार लागतं ना थंडीचा दिवस आहेत.
हे थंडीचं असतं आणि काय असतं, फिरायला आलोय जरा मज्जा करावी, कधी चेहऱ्यावर तर तेच नाही हे बघ असं नाराज होऊ नको. की असं रोमॅन्स करायचा असतो, असा करायचा असतो. काय तुम्हाला जरा सुद्धा अजिबातच रोमॅन्टिक नाही बघ. ठीक आहे, पाऊसच पाऊस, इकडे पाऊसच पाऊस पाऊस. मी इथं उभी आहे, पाऊस तिकडे काय. असं भिजवायचं असतं, असं भिजवायचं असतं, बस की आता. अगं बस बस बस. त्याला म्हणायचं असतं एन्जॉय, कळलं का? अगं बस. हे बघा रामभाऊ, निसर्गाचा अद्भुत देखावा आपल्याच गावा शेजारी का नाही. वा 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 वा. राव मी परदेशात जातो तिथं सुद्धा असं नसतं. हो खरंच. उज्जैन कशी डोंगरातनं पांढरी नागिन सळसळ सळसळ करत येते बघ. बघ ना कसा निसर्गाचा अद्भुत देखावा बघायला मिळालाय. बघा बघा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुल इसकी ये गुलशता हमारा. असं सौंदर्य फक्त भारतातच. अहो खरंच किती सुंदर दिसतंय ना. खरंच बाई खूपच सुंदर आहे बरं का, माझी नजरच हटून आहे धबधब्यावरची. खरंच अगं निसर्गाच्या चमत्काराचा नादच करायचा नाही. खरंच खरंच. याला म्हणते निसर्गाचं सौंदर्य. वा वा पाटील, भाऊला सांगून असला जरा एक दारात बांधायला लावतो. सावकाश बाळांनो, हळूहळू. राम 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 राम. इथंच का पाहुणं? हो इथलंच आम्ही. वा वा, खूपच सुंदर देखावा आहे बरं का. हो हा फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावातला सुप्रसिद्ध असा देखावा आहे. असं ना. लोक खूप लांबून येत असतील हो बारामती सर्व पुण्यापासून लोक इथं बघायला येतात फलटण वगैरे. पाणी साधारण कुठून कुठून येतं इथं? पाणी वरती वारुगड आहे, वारुगड गावातील 12 वाडे आहेत, तिकडून पाणी वरून खाली येतं. पिण्यासाठी योग्य पाणी. हा पिण्यासाठी एकदम योग्य आहे. हे जे कुंड आहे, झऱ्यातून पाणी पडते, त्या कुंडाला काय नाव आहे? ह्या कुंडाला पाची कुंड नाव आहे. आपण सर्वांनी आमच्या या धुमाळवाडी धबधब्याला भेट दिल्याबद्दल मी धुमाळवाडी ग्रामस्थांतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा आवर्जून अशीच भेट द्या. पुन्हा भेटू. धन्यवाद. बरं का, हा बोला ना. मला वाटतं तुम्ही मटण आणायला पाहिजे होतं. मटणाचं लोणचं. अहो पण रानामध्ये असं झुणका भाकर छान लागते. आणि माझी अंडी बी आणली ना खुराकाची येताना भाऊ. अरे घरी गेल्यावर करू बाळा आपण परत. जेवा आता. लाडू का लाडू. सरपंच बेसन देऊ का जरा? आणले चपाती आणली मी, भरपूर भाकरी आणली, ठेचा आणलाय. रामभाऊ तुम्ही आणले तुम्हीच खा, आम्हाला नका देऊ, पण दमाने खाणं पाहिजे. हे तुझा तू बघ, माझं मी बघतो. पोटभर जेव. अरे मला तू खा ना. ओवी, पुढच्या वेळेला मम्मीला पण घेऊन यायचं फिरायला. नुसतं म्हणता आणत नाही. अगं आज मम्मी आजारी म्हणून आपण आणलं नाही. जेव. गी अरे तुझ्याशिवाय मला कोण नाही देणार असून दे. हा वा वा वा. असं प्रेम लागतं नवरा बायकोच्यात. बर का, बाळ्या मुद्दाम माझ्या त्या बायकोला चारतोय. आपण बी कोणाला द्यायचे? काही कमी होय. दार खा. अहो एवढं खा खा, त्याच्यासाठी खा. बघा बघा सरपंच, बाळासाहेब आणि रामभाऊ कसं गमती करते ती, आणि तुम्ही आहे एक. हाय का कधी रोमॅन्टिक दिसतं का चिन्ह चेहऱ्यावर? घे घे. काय करायचं आपलं लोकांचं बघून? रोमॅन्टिक शब्द आहे का कधी तोंडात? सुभाषराव ही असली परत जोडी जोडीने फिरायला जायच्या ट्रिप काढत जाऊ नका बरं का. आम्हाला कसलाच एन्जॉय करता आला नाही ह्याच्यामुळे. एन्जॉय करायचं होतं का दारू प्यायची होती? आणि इथनं पुढे मी येणारच आहे. कशाला कशाला काय, आता इथनं पुढे येणारच आहे. बघितलं का, बघितलं किती जायचंय मला, कसं जगत असेल मी. ही जाच आहे वे. बाळूदाजी दिलं तेव्हा तर लग्नात सांगितलं ना सप्त पावली, तुमच्या पावलाला पाऊल ठेवून येणार आमची बहीण. हे कुणी सप्त पावल्या काढल्या? नाही नाही होय. हे कुणी सप्त पावल्या काढल्या असल्या? पावलाला पाऊल ठेवून येणार. आमच्या काकीचं आणि भाऊचं तेवढं कधी भांडण नसतं बाबा. उभ्या आयुष्यात मी ऐकलं नाही. सुभाषराव
मॅचिंगचे कपडे घातले का नाही? एकदम मस्त. अहो असं प्रेम लागतं नवरा बायकोचं. ए बाळ्या अरे तू आम्हाला कुणाला देतो? अरे मॅचिंग मॅचिंग काय करतो? हट, बायकोचा पदर डोक्यावर घेतला की झाली मॅचिंग. अरे बायकोच्या पदराच्या आत टाकणारा हे माणूस बायकोच्या आपण भांडणाला करायला का? भांडण नाही. हो, ताई, जरा समजायचं. अहो, आपण नवऱ्याला हात आम्हाला लावायला कळलं की लागला. काय झालंय अहो, आपण भांडण करायला लागला. ती प्रेम अहो, नाही. पण प्रेमाचं काय फायद्याचं? काय मारायला झालं वय त्याला तवा. अहो, पण असलं प्रेम काय फायद्याचं त्यांचं? हा, काय घ्या ना, करता तुम्ही? बसा. ऐका, माझा वाघ जर सोडला ना मग तो पण तुम्हाला ऐकायचा काय? हा. अयो, गब्बर शिरलं. अयो, बीड शेपटाचा वाघ आहे. अरे गप्पा रे गप्पा. बसा वहिनी खाली बसा. घरी भांडणं, दारी भांडणारे ट्रिपला आलोय आपण. मी माझं मजा सुभाषराव करूया ना? वहिनी ऐका, माझं काय चुकलं? तुमचा पदर त्यांनी डोक्यावर घेतला आणि बायकोच्या पदराच्या आडच लपलं एवढंच म्हणू. काय चुकलं माझं? आमचं तरी काय चुकलं? बीड शेपटाचा वाघ म्हणलं म्हणून. अहो, जरा अरे शांत राहा, शांत. आपण मला सांगा आनंद घ्यायला आलो आणि वाद घालत बसलो. सुभाषराव अशी प्रवासात गंमत अरे, गंमत अहो, केली. सगळ्या जोड्या फेराया आणल्या. गाडीला काय झालं तुमच्या वादामुळे बघा. गाडीला काय झालं बघा. काय झालं? ड्रायव्हर मामा काय झालं? काय झालं काय? हे, त्याच्या आईला सगळा घोटाळा नाटाळा. आलो मी आलो. मला वाटते रेटर मध्ये आईल गेला मी नाही सुभाषराव उतरणार. मी पैसे भरले तर अहो, जाऊ तुमचं नका, तुम्ही बघा. बघा ना तेवढं काय झालं. भाऊनीच का जायचं? बाकीचे नाहीत काय? भाऊच मोकळा आहे आमचा आम्ही सारखा बी जायला. पैसे दिले तर बस अहो, खाली. शांत अरे भाऊला काय जोक लावायला लावला बघू दे ना काय झालं. तुझ्याकडे काय जोक लावायला लावला? काय झालं ड्रायव्हर मामा? जरा प्रॉब्लेम आला 2-1 तासाचा जरा प्रॉब्लेम आला तर दुरुस्त करून टाकू आपण. 1 तास 2 तास लागतील. 2 तास लागतील. 2 तास लागतील. बरोबर ठीक आहे बघा 2 तासात काय होतं ते. रामभाऊ बाळासाहेब काय होतंय का नाही? हा आईला मी आल्याशिवाय तर काहीच होत नाही. काय झालं? खोला पटकन इंजन घ्या खाली. रामभाऊ हा? अहो 2 तास लागतील म्हणतात ती. बरं ह्यातलं काय वेस्ट सामान असेल ते बाजूला टाकून गाडी चालू करून निघून जा. ठीक आहे. निघून जावं म्हणजे मग काय चालत जाता का बाळासाहेब? काय? खाली या खाली हो सरपंच. आता 2 तास करायचं काय पण? अहो ती काय म्हणतात माहितीये का? होय? गाडीचा प्रॉब्लेम झालाय 2 तास लागतील. ती प्रॉब्लेम तुम्ही काढायचा. चल का आपण फिरायला जाऊ. 2 तास फिरू येतो आम्ही. आम्हा फिराय नाही का? आपण मग काय करू? तुम्ही एकटंच फिरायला चाललाय बे. आपण पण मजा करू ना 2 तास. आला का तू फिरायला ना आम्ही काय गाडीला राखण बसा आलोय. ए, चल काय खाली. माल कागद बसलाय माग दाबात एकट्याने लय पैसे दिले का? काढा ना घोटाळा या की आम्ही फिरतो. अरे कोणाच्या पदारची गाडी सगळी भाड्याने आल्यात. हा? बरं, चला. सगळ्यापेक्षा जास्त रुपये दिले का? कसं बोलताय सगळं? अरे. नवरा बायको अहो, पुतण्या. बाई, किती आम्ही पैसे सगळ्यांनी बोलतो? 3 माणसाचे पैसे दिले. ऐका 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 अरे, शांत. बहीण सुभाषराव हा. सुभाषराव ह्यांना नीट समजून सांगा. आता पेलेलो नाही नीट आहे मी. ए, चल रे. अहो, तुम्ही चल रे, पण फिराय. शांत जरा. अरे. भांडणं, भांडणं, भांडणं. ऐका तुम्ही माझं ऐका. हा. तेव्हा 2 तासाचा वेळ आहे आपल्याला. मस्त पैकी एन्जॉय करू ना. कशाला वाद घालत बसताय तुम्ही? वाद नाही मी सगळ्याच बघतोय आल्यापासून आमच्या भाऊचा आवाज ए, दाबतोय. गाना. फिरायला आलोय ग, बस केला. मस्त अरे पैकी. काय कुस्ती खेळा आला इथं? प्रेम आहे का नाही काय? अरे ऐका रे ऐका. मस्त पैकी आपण एन्जॉय करू. अरे सुभाषराव, ट्रिपचं नियोजन करावं ते रामभाऊनीच. तुम्ही केले ट्रिप. गोळ्या मेळ्यान जाऊ, गाव फिरून येईल, एकत्र बसू, चर्चा करू. हे वय चर्चा मांडरांना चर्चा आणली वही. अरे माझ्या नियोजनाप्रमाणे जर गेलो असतो ना अक्षरशः विमान प्रवास घडवला असता तुम्हाला. पण तुमचं गाव लेवलला डोकं चालणार. अरे मी जरी गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी असलो ना परदेशात सुद्धा माझं डोकं चालतं. अहो पण आता गाडी आहे, इंजिन आहे, ते कधी ना कधी बंद पडणारच ना. सांगून बंद पडतं का ते? एवढ्यासाठी कशाला चिडचिड करायची? बरं झालं कोणी सांगाय नव्हती ते मला तत्वज्ञान सांगितलं. बरं झालं. तत्वज्ञान नाही सांगत आहे. वाईटा करा तुमच्या ट्रिपचा. इथून पुढे नाही मी विमानाची ट्रिप काढणार आहे. पंक्चर व्हायला नको, गोठाळा व्हायला नको, ट्रॅफिक बी नको. नाही नाही तुम्हाला सारखं गप बसा होती. गप बसा. पण ही किती अडाणी गोळ्यात बघितलं का? किती अडाणी गोळे ह्यांच्या बरोबर आलो. थोपाडीच मारून घे तुम्ही, परत येणार ना. अहो पण गाडी आहे, माणूस ती आज आहे तर उद्या नाही. होईल की 2-3 तासांनी नीट. पोरग सुद्धा तू तुझ्या जबाबदारी ठेवले त्या सुभाषरावच्या मेहुणीच्या. होय सुभाष भाऊजी, आता ओवी नाही बाई तुमची. आहे ना ह्याला काय विश्वासच नाही. तुमचीच पोरं ठेवल्यात का मेहुणीपाशी? आमची ओवी नाही वे. अरे मेहुणी चांगली खाया पिया घालेल की पोरांना.
बघा सुभाषराव विश्वास नाही नवसानी झालंय आम्हाला. अहो, झालं तरी मेवणीला प्रेमाने त्यांना खाया पिया घालल, तुम्ही कशाला काळजी करता? मेहुणीचं तुमच्यावर प्रेम आहे का पोरांच्या आमच्या कसं कळायचं आम्हाला? गप्पा तुम्ही. आणि काय गाडी बंद पडली म्हणून सगळी बडबड करताय? अरे आलेल्या संकटाला सामोरं जायचं असतं. ट्रिपला आलोय, आनंद घ्यायचा. पैसे देऊन कुसरात बसायची वेळ आली अध्यक्ष. अरे मग होईल ना दुरुस्त. बुका तर निभार लागल्यात, अजून इथं पाणी बी दिसत नाही कुठं. कधी नवं ट्रिपला यायला आणि असला गोठळा व्हायला. हे भाऊ परत आपली प्रायव्हेट बोट करायची आणि समुद्र मार्गे आपण हुलुलुला जायचं. बरं झालं पाटलीनं आणलं नाही, नाहीतर वैतागून गेली असते. ए गड्यांनो, त्या काळात कसा बरं बांधला सर हा किल्ला? भाऊ हा भव्य किल्ला बघून माझ्या अंगात शक्ती संचारली. महाराष्ट्रात असा अनेक मौल्यवान किल्ले येतो, पण त्याची महती अजून कुणालाच कळलेली नाही. शिवरायांच्या वीरतेचं आणि धैर्यशीलतेचं प्रतीक म्हणजे हेच ते गड किल्ले. दुर्गा, माझ्या छत्रपतींनी जे हे स्वराज्याचं वैभव उभा केलं, त्या वैभवातील जे काय अनमोल रत्न, किती कष्टाने उभे केले असतील हे गड किल्ले. बघ ना. किती संघर्ष आणि किती लढाया पाहिल्या असतील या किल्ल्याने. जय भवानी, जय शिवाजी. इतका वेळ आपण फिरतोय, हा किल्ला आपल्याला कसा दिसला नाही? अहो हा किल्ला बघायला जायचं का आपण? जायचं? आपण फक्त जायचं नाही, सगळ्यांनी जायचं, ती पण नव्या उमेदीनं. चला.
येताना पाहिलं तर किल्ल्याचे बरेच बुरुज पण ढासळलेत. ढासळलेल्या बुरुजाच्या शेजारी बाटल्या पडल्यात दारूच्या. आणि ती पोरगण पोरगी तिथं हो कुठं येते ते बोंबलं झेंडायला हे तर किल्ल्याचं बरं का त्याला फिरायला यायला बसल्यात गळ्यात गळ घालून. वाईट अवस्था. एवढं मोठं सरकार काय करा ना, आपले साधारण माणसं काय करणार? किल्ल्याची पण किती बिकट अवस्था झाली ना. तिथं बघा की ताई, एक पान तरीचं खोड तर नाहीच नाही, पण पान सुद्धा झाडाचं सुनकं सोडलं नाही. नाव कशी टाकली तो गडी वर चढलाय तिथं झाडाव, तिथं शेवटच्या तोंडाव, आणि तिथं नाव लाल टाकलंय मोनाली दीपक. ह्याच्या बापाने नेलता का झाडाव, त्याच्या बापाने पाणी घातलं होतं. बेतार तरी सोडले का नाव लिहायचं? त्या हिरीत बघून सुद्धा इतका कचरा पडलाय त्या हिरीत. का काढलं नाही तिथला, का काढलं नाही तिथला कचरा जाऊन? मला वाटलं वर आल्यानंतर काहीतरी अद्भुत बघायला मिळेल. सगळा कचराच यावं का नाही असं झाले. हो का, आपल्या ज्याने काही होणार नाही, हे असंच पाडणार आहे सगळं. चला चला चला, नको कोण काय करताना सापडलं ना मला, मी चापटू शकतो. गाडीचा गोठा निघाला असेल. काही गाडू शकतो माझ्या तावडीत कोण गावल्यावर. आपण तरी काय करणार आहे? सरकार करत नाही ना, आपण कोण लागून गेलो. एवढी साफसफाई करायला कोणाला वेळ आहे? कोणी आहे का? कोण आहे तिकडे? अरे आहे का कोणी? येतोय आवाज येतोय. मला तुमची मदत हवी आहे. आपल्याला कोणतरी बोलावतोय असं आवाज. कोणी आहे का? मित्रांनो या, मला तुमची गरज आहे. कोणी आहे का? कोण आहे तिकडे? अरे आहे का कोणी? मला तुमची मदत हवी आहे. कोणी आहे का? मित्रांनो या, मला तुमची गरज आहे. आलात? नमस्कार. तुम्हाला वाटत असेल की मी कोण आहे म्हणून. मी गड बोलतोय. हो, गड. हजारो रणसंग्राम बलिदाने पाहिलेला मीच तो गड. माझ्यासारखे शेकडो गड आहेत या महाराष्ट्रामध्ये. आम्ही दंडकारण्यांपासून या महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार आहोत. माझ्याच अंगाखांद्यांवर छत्रपती वाढले, खेळले आणि माझ्या साक्षीनेच स्वराज्याचा लढाही उभा राहिला.
मी अनेक माणसे पाहिली. स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारी निर्भीड छातीची लोक ती. स्वराज्यासाठी अगदी पुत्रालाही अभिमानाने पाठवणाऱ्या त्या थोर माता. काय त्या आठवणी. पण आज माझा जीव गुदमरतोय. वेदना होत आहेत. ज्या अंगाखांद्यांवर वीर मावळे वाढले, लढले, अगदी शहीद देखील झाले, त्याच अंगाखांद्यांवर आज घाणीचे साम्राज्य वाढले आहे. जे बुरुज स्वराज्याच्या रक्षणासाठी अखंड उभे राहिले, तेच बुरुज आज निर्लज्ज प्रेमयुगलांसाठी सेल्फी पॉइंट्स बनलेत. ज्या विहिरींनी लढून थकून आलेल्या मावळांना थंडगार पाण्याची माया दिली, त्या विहिरींचं गटाराच कोणामुळे झालं? आज तुम्हाला माझी अवस्था बघून वाईट वाटलं, पण वाईट वाटून काय होणार? आधी दुश्मनापासून मला वाचवण्यासाठी मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण आज हे महाराष्ट्राचं वैभव वाचवण्यासाठी पुन्हा एक नवीन मोहिमेची गरज आहे. उठा, आता लढाई आपला वारसा जपण्याची आहे. मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. सुभाषराव, थांबा, उठा. मला स्वप्न पडलं. सुभाषराव, मला तर फार आगळं वेगळं स्वप्न पडलं. कसं पटलं का काय तुम्हाला? मला पण स्वप्न पडलं. काय झालंय काय नक्की? गड बोलला का तुमच्याशी? हो. तुम्हाला हो, कसं हो. कळलं? गडच बोलला. हे चला, आता दुसऱ्यावरती विसंबून राहून चालणार नाही. काय करायचंय ना आपल्यालाच करावं लागेल. तुम्ही या माग. उठा. आम्ही काय गावाले का तुम्ही? काय ना, आमच्या गाडीचा घोटाळा झाला म्हणून आम्ही बघायला आलो. इतका मजबूत किल्ला आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण तुम्ही बऱ्यापैकी इथं कामं केलेली ती. मग शासनाची मदत मिळते का तुम्हाला? काय शासनाची काही रुपयाची मदत नाही. किल्ला ढासळला होता. गावातील लोकांनी गोरगरिबांनी वर्गणी जमा करून 60 लाख रुपये खर्च करून ह्या
यात्रा मोठी भरती त्याच्यामुळे दगडी खाली जातात, आम्ही एक खाली 15 पडतात दिवसातून म्हणून महिन्यातून ते आम्ही आम्ही आपलं सर्व ते- मिळून येऊन इथं कचरा वगैरे उचलतो. श्रमदानातून करतात. शासनाने 1 रुपयाला खर्च केला आणि आठवड्यातनं 10 दिवसात येऊन अशी सगळी गावाला म्हणजे सवयच लागली गावातल्या लोकांना. लोकांना तुमचं करावं तेवढं कौतुक थोडे का तर आज आपल्या गावाची महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक गोष्ट आहे. किल्ल्यांची अवस्था बघतोय तिथं म्हणजे पर्यटन स्थळ आहेत. असंच झालंय लोकांना, मुलं मुली तिथे येऊन बसतात, नावं टाकतात किल्ल्यावरती, दगडावरती नावं टाकतात. तुम्ही तर स्वतः हातात कापड घेऊन साफ करताय. इथलं सगळं व्यवस्था केली तुम्ही, पण आम्हाला असं वाटत होतं की कुणीतरी सरकारने धावून यावं आणि किल्ल्यांची मदत करावं. पण तुमच्या वारुगडकरांचं करावं तेवढं कौतुक थोडे का माहिती का, कारण एवढं सोपं नाही. ही तुम्ही माझ्या कुटुंबातलं काहीतरी आहे किल्ला म्हणून सर्वजण इथं धावून येऊन करताय. भाऊ, आज त्या कुंड्यातली घाण मी साफ केली ना, तर आज खऱ्या अर्थाने मला समाधान वाटतंय. खरे का ना, या मातीसाठी आपल्या मावळ्यांनी शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, त्याच्यामुळेच हा इतिहास उभा आहे. आणि ह्या गड किल्ल्यांचं जर आपण जतन केलं, पावित्र्य राखलं, तर निश्चित आपल्याला ही चालना देते, प्रेरणा देते, ऊर्जा देते. सुभाषराव, ही सोपं काम नाही. गड किल्ले आपल्याला प्रेरणा देतात. आपण पण गड किल्ल्यांचं रक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी खाली वाटा उचलला पाहिजे. आपणच जर का आपली ही निसर्ग संपत्ती जतन नाही करून ठेवली तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली आणि आहुतीच्या माध्यमातून ज्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिला, आज या कामाच्या माध्यमातून तो इतिहास खऱ्या अर्थानं सार्थकी लागला असं मला वाटतंय. गड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि गड किल्ल्यांना आपल्या मुलांना पण भेटी दिल्या पाहिजे त्या, कारण त्यामुळे इतिहासाची माहिती होते. बरोबर. हे मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. इथून पुढं मी ज्या किल्ल्यावर जाणार त्या किल्ल्यावर 100% श्रमदान करणार आता. बरोबर. पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या सर्वांच्या आचारा विचाराचा मी सन्मानपूर्वक स्वागत करतो. आज मला समाधान वाटलं. गड किल्ल्याची स्वच्छता केली, धन्यवाद. आणि जे स्वतःसाठी जगले ते जगून मेलेत, पण जे दुसऱ्यांसाठी जगले ते कायम अमर राहिले. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे. बरोबर आहे. कितीतरी मावळ्यांनी स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली, ते विसरता का म्हणे. अगदी बरोबर. भविष्यात मी जरी कुठल्याही किल्ल्यावर जरी गेलो ना, तर तिथं श्रमदान अवश्य करणार मी. अगदी बरोबर आहे. खरंच गड किल्ले आपल्याला प्रेरणा देतात. आपण इथं आलो, श्रमदान केलं आणि मनापासून सुभाषराव आपल्याला समाधान वाटलं. यापेक्षा आगळा वेगळा आनंद काय असेल बाळासाहेब? गाडीचा घोटाळा का होऊ नये आणि आपल्याकडून सेवा काय घडू नये. बस जाईल तिथं सर्वांनी एकच काम करायचं, जाईल तिथं समाधान करायचं. हा दुग्ध शर्करा योगच आला. बस 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 बस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.
धीर 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 धीर